चला यानंतर ऐकूया आपण पुन्हा एकदा शिवशाहीर विनोद जगदाळे यांना. धन्यवाद सुशांत दादा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो स्टार 11 कामोटे संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केले कामोटे ब्लास्टर संघाला. दोनही मातब्बर संघ ए ग्रेडमधनं आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू टाकला जातोय स्वप्नीलचा. अगदी चेंडूच्या बॅटला चेंडू हलकीशी कडा घेऊन चेंडू त्या ठिकाणी जातोय. क्षेत्ररक्षक अगदी उशिरानं येतोय चेंडूवरती. चेंडूला घेतोय फेकतोय. तोपर्यंत या ठिकाणी कामोटे ब्लास्टर संघाची एक धाव धावफलकावरती अंकित केली जाते. खेळाडूंना विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. अगदी वेळेचं बंधन असणार आहे, त्या वेळेचा आदर करा. इथे मात्र फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. सागर परत पाहत आहेत आपल्याला बॅटिंगच्या माध्यमातून. कामोटे क्रिकेटमधील असणारा हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आपण कामोटे ब्लास्टर संघाकडून एक ऑलराऊंडर खेळाडू पाहतो. अगदी टेनिस टुर्नामेंट ज्यावेळेस या कामोटेच्या मैदानावरती चालू होतात ना, याने मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतो की काय असं काहीसा वेळ वाटलं, परंतु त्या ठिकाणी चेंडू हुलकावणी देत मात्र नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि स्वप्नीलचा हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका सुरेख खेळला गेलाय. लोंगाच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळते. एक धाव घेतली जाईल. फेकी सुरेख पाहायला मिळते. करेक्शन सुरेख पाहायला मिळते. एका धावेवरती थांबायला लागते. मला इकडे रे काय बोलू काय बोलू. स्ट्राईक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू आणि स्वप्नील या ठिकाणी या षटकातील पहिला वाईट चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. धावफलक 5 धावा. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडूनं उंची गाठली जास्त. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, लांबी कमी, झेल मैदानाच्या आतमध्ये सुटतोय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. अगदी कपाळाला हात मारताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मित्रांनो, असं म्हटलं जातं की आपल्या तळहाताच्या रेषांवरती आपलं भविष्य लिहिलेलं असतं, परंतु असं काही नसतं. आपल्या या तळहाताच्या पुढे देवाने 5 बोटं दिलेली. ती 5 बोटं जेवढी मेहनत करतात ना, तेवढं भविष्य चांगलं उज्ज्वल पाहायला मिळतं. आता मात्र चुकीला माफी नाही. फटका सुरेख खेळाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं आकाशाला गवसणी घालत. चेंडू आणि षटकार येतोय. चेंडूची बॅट आता काहीशी धावा जमवताना मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक स्वप्नील याचं मैदानाच्या आतमध्ये संपुटात येतंय आणि गोलंदाजी मार्कवरती आता दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्वतः कर्णधार संघाचा तारणहार ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. सांगतो सांग 2 टीमचे नाव. लिंक पाठव ना. नंबर आहे
आली का काम टेनिस क्रिकेटचं ग्रुप आलेली की नाही लिंक पाठवतो व्हॉट्सअपला जरा कॉमेंट लगेच पाठवता चालू मॅच जाऊया मैदानाच्या आतमध्ये दरम्यान एक हलकीशी त्या ठिकाणी चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते खूपसूरतपणे आणि स्वतः स्ट्राईक एंडवरती चेंडू येण्याचा प्रयत्न करतोय यशस्वी होतोय ऋषीचा पहिला चेंडू मला वाटतं एक धाव या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते एक मिनिट चेंडू आउट झाला दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं या ठिकाणी चेंडूला जावं लागणारे मैदानाच्या बाहेर ऋषी विकेट कशी झाली बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन झालं मोठा धक्का बसतोय परंतु आपण पाहतोय तेवढ्या ताकदीचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मेहमूद कामुटे ब्लास्टर संघाकडनं मित्रांनो मेहमूद म्हटलं की मागील रविवारची स्पर्धा आपल्याला विसरून चालत नाही बघा आड्या मस्त फटका खेळलाय त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेसाठी नक्कीच अरे काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षण नक्कीच लावलंय त्या ठिकाणी एक धाव रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं विशाल लेग साइडला थांबा तिकडं बॉलला हे सांग ना पुढची टीम कोणत्या म्हणजे टायगर फोर्स आणि तर टायगर फोर्स 11 आणि मास्टर सूर्य 11 या दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचंय टायगर फोर्स 11 आणि मास्टर सूर्य 11 कामोटे दोनही संघ दरम्यान मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋषीनं मात्र या ठिकाणी मोठा धक्का आपल्या संघासाठी मिळवून दिलाय सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर परबसाठी चेंडू टाकलाय परंतु खूपसूरत आपल्याला कवळरावीचा फटका पाहायला मिळतोय एक धाव घेतली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय मेहमूद अतिशय वेगाने येतोय चेंडूवरती 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातात हरणाच्या वेगानं चित्त्याच्या चपळाईनं या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत अगदी उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट आपल्याला या दरम्यान पाहायला मिळते मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेगळी मजा असते मैदान सुकलेलं असतं परंतु या ठिकाणी जर रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहिली ना मग मात्र गोलंदाज आणि फलंदाजांची कसरत पाहायला मिळते इथे मात्र सागर परब मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ऋषी येतोय चेंडूला अडवतोय कुठल्याही प्रकारची धाव जात नाही एकदा फलंदाज विजय होतोय तर एकदा गोलंदाज विजय होतोय आणि मला वाटतं षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये ऋषी यांचं संपुष्टात येत आहे 2 षटक धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 17 धावा सुरुवात फलंदाजांची चांगली पाहायला मिळते गोलंदाजाची चांगली पाहायला मिळते मोठा फटका जरी आला असला तरी तदनंतर मात्र कमबॅक कसं करावं कमबॅक कसं असावं माणसानं आपल्या आयुष्यामध्ये पुनरावृत्ती कशी करावी पुनरागमन कसं करावं याचं ज्वलंत जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ऋषी दाखवून देतोय चेंडूला आउट केलं कारण ज्या चेंडूची बॅट आतापर्यंत आग ओकताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होती त्या चेंडूला थांबवण्याचं काम केलंय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कामोटे ब्लास्टर संघ आपण पाहतोय 17 धावा आजचं शिवशंभू चषक 2024 भव्य ओव्हरआर्म रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय याची देवी याची डोळा याच मैदानावरती आणि तिसरं षटक टाकण्यासाठी सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षल म्हणजे या स्टार 11 कामोटे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू टाकला जातोय पहिल्या चेंडूवरती मेहमूद फटका सुरेख खेळला गेलाय अगदी लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव घेतली जाते अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक येतो सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं फेकी तितकी सुरेख आणि कलेक्शनही तितकं सुरेख आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अप्रतिम क्रिकेटचा नजराना मैदानाच्या आतमध्ये फेस करताना स्टार 11 क्रिकेटचे खेळाडू आणि फलंदाज कामोटे ब्लास्टर संघाचे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत सलामीला आलेला सागर परब आपल्याला अजूनही मैदानावरती पाहायला मिळतोय जोपर्यंत हा खेळाडू मैदानावरती आहे मेहमूद सारखा फलंदाज मैदानावरती आहे
फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु खरपूस समाचार घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक येईल काही चेंडू खाली, परंतु नो मॅन लँड मध्ये चेंडू जाऊन आदळेल. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय आशाभूत नजरेनं पंचांकडे मागणी केली जाते नो बॉलची. पहा मेहमूदकडे पाहिलं ना तर आपल्याला कळून जातं. मेहमूद हात उंचावत कळवत आहेत नो बॉल. पंच मात्र त्या ठिकाणी निस्तब्ध उभे आहेत. कुठल्याही प्रकारचा दाद त्या ठिकाणी पंचांकडून दिली जात नाहीये. मला वाटतं कदाचित हर्षलच्या हातातून हा चेंडू निसटला असावा. इथे मात्र नोबॉलची पुन्हा एकदा मागणी केली जाते आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार पाहायला मिळतोय. पंचांकडे नोबॉलची मागणी केली जाते, परंतु पंच मात्र त्या ठिकाणी कळवतात इट्स अ लिगल डिलिव्हरी. तीन बॉल आणि 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धाव फलकावरती. आता स्ट्राईकला येतोय मेहमूद. एक चौकार आतापर्यंत मेहमूदच्या बॅटमधून आपल्याला अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला आहे. हर्षचा येणारा पुढील चेंडू सज्ज होतोय चेंडू टाकण्यासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू भरकटलेला पाहायला मिळतोय. अवांतर धाव फलकावरती अंकित केली जाते. 24 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र रडारमध्ये आलेला चेंडू, परंतु तेवढा खरपूस समाचार मात्र या चेंडूचा घेता आलेला नाहीये आणि सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. हर्षलची चांगली टिचून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकातील अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धाव फलकावरती अंकित केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अवांतर धाव वाढली जाते. इथे मात्र अचूक टप्पा आता हर्षलला काही मिळत नाहीये. मेहमूद मात्र सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कधी डाव्या यष्टीच्या बाहेर, कधी उजव्या यष्टीच्या बाहेर, कधी 2 पावले पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि इथे मात्र काय केले, हलक्या हाताने चेंडूला टॅप केले. तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. उर्वरित एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय आपल्याला या षटकामधील. आपण मागील मॅचमध्ये पाहिलं कामोठे ब्लास्टर संघाने 29 धावावरती NPOC संघाला अडवलं होतं आणि तिथून मात्र तो सामना विजयी झाले होते. परंतु कामोठे ब्लास्टर संघाकडे जर पाहिलं ना तर अतिशय अप्रतिम दर्जाची उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी धावा मात्र नक्कीच तुम्हाला जमाव्या लागतील कामोठे ब्लास्टर संघाला. आणि जर 11 स्टार कामोठे संघाचा विचार केला ना तर रोखावं लागेल. हलक्या हातानं त्या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट खेळताना पाहायला मिळतोय. एक डाव घेतली जाईल. दुसऱ्या डावेसाठी मेहमूद नक्कीच सज्ज असणार आहे. अगदी चित्त्याच्या चपळाईचा हा आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते ते 28 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. दरम्यान आमच्या श्री गणेश 11 कामोठे संघाचे एक धुवाधार अष्टपैलू खेळाडू माननीय श्री मंगेश भाऊ तनपुरे यांचं मैदानावरती आगमन होते. या शिवशंभू चषकामध्ये त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत असणार आहे. मैदानाच्या चौबाजू असलेल्या आलेल्या सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांना आजच्या गटहारी अर्थातच गतहारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. ज्या ज्या गतहारांना गटारी साजरी करायची असेल त्यांनी आजच्या दिवसामध्ये आपल्या पोटाचं गटार करून घेण्यास काहीही हरकत नाही. आमच्या शिवशंभू चषकाचे आयोजक सुधीरभाऊ आमच्यापर्यंत सूचना कळवतात. कसं समालोचन करत असताना थोडे थोडे विनोद झाले पाहिजे, कारण माझ्या नावामध्ये विनोद आहे. अगदी कामोठे क्रिकेटमध्ये मला कोणी विनोद म्हणत नाही, तो भाग वेगळा आहे, परंतु नाव विनोद आहे.
दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. ओ लिंक का नाही चालत लाईव्हला? नाही, मला फोन आलेला दिसत नाही म्हणून. इथे मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक हर्षल येतोय, चेंडू खाली. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय. प्रणय गोलंदाजी मार्कवरती मेहमूद सामना करतायत. तो चेंडू हलक्या हाताने टॅप केला. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतंय? सागर परब यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. त्या ठिकाणी दोन खेळाडूंमधील आपल्याला थोडीशी गडबड पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामधील आत्महत्या म्हणावं की काय? कारण या ठिकाणी ही धावाची संधी निर्माण केली होती ऋषीसाठी आणि ऋषीने अगदी अचूकपणे त्या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. चौथा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन चेंडू आतापर्यंत झालेत. हां, आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांचं सौजन्य आपल्याला लाभलं ते आपल्या या संघासाठी माननीय श्री शरद शेठ आतकरी यांचं मैदानावरती आगमन झालं. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतंय? ओ अप्रतिम दर्जाचा फटका आल्या आल्या त्या ठिकाणी प्रणयवरती आक्रमण चढवले आणि 6 धावांसाठी चेंडू जातो सीमारेषा पार. पाहायला मिळतोय उत्तुंग उत्तुंग आणि उत्तुंग षटकार. मित्रांनो, आज या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ना सौजन्य मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफींचं जे सौजन्य पाहतोय ना ते आपल्या या मान्यवरांकडून माननीय श्री शरद शेठ आतकरी यांच्याकडून लाभलं गेलंय. हृदयाच्या अंतकरणापासून शरद शेठ आतकरी दादांचं खूप खूप असं सहर्ष स्वागत. धन्यवाद. मित्रांनो, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओमकारनं काय फटका खेळलाय? पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू थडम्यांच्या दिशेनं जातोय. एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये आणि हा इथे आपल्याला थडम्यांच्या दिशेनं चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच मेहमूद आपल्यापर्यंत धावफलक कळवलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत धावफलकावरती धावा जमवल्या गेल्या त्या 43 रन्स, 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या ठिकाणी अतिशय हळुवारपणे धावफलक संत गतीने पुढे सरसावत होतं त्या धावफलकाला आता आकार मिळण्याचं काम चालू झाले. पुढचा चेंडू ओमकार पुन्हा एकदा बॅटची हलकीची कळा घेऊन चेंडू थडम्यांच्या दिशेने जातोय. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय नक्कीच आणि ओमकार पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातात. फेकी अगदी उशिराने येताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी थोडासा नाराज. चला आता या पहिल्या सत्रातील या सामन्यातील पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात येतोय. मास्टर सूर्य 11 कामोटे आपण पाहतोय. कर्णधार सोनू पाटील आमच्यापर्यंत उपस्थित झालेत. पुढचा चेंडू फटका सुरेख खेळलाय. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशावरून हकलून दिलाय. चेंडू जाईल गगनभेदी भरारी घेत भीर 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 करत आकाशाला गवस निघाली तर षटकार आणि धाव फलकावरती तब्बल धावा पाहायला मिळतात. 51 रन, 41 धावा आणि 4 चेंडू 51 धावा आणि 4 चेंडूमध्ये ओमकार यानं तब्बल 18 धावांची खेळी बहारदार केली आणि आपल्या कामोटे ब्लास्टर संघाला एका उच्चांक धावापर्यंत आजच्या दिवसातील उच्चांक धावांचा आपल्याला पाहायला मिळतो 51 धावा. आता 11 स्टार कामोटे संघाला मात्र या ठिकाणी खूप धावांची जमवाजमव करावी लागेल. तोपर्यंत विनंती करतो मास्टर सूर्य 11 प्रसन्न पाटील आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. टायगर फोर्स 11 शंकरबाई जाधव
आपणास विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे आमचे मार्गदर्शक वेळोवेळी आम्हाला मात्र त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे आपण पाहतोय या कामोठे क्रिकेट असोसिएशनवरती नितांत प्रेम करणारे आपले पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री शंकरभाऊ जाधव आपल्याला टायगर फोर्स 11चे सर्वेसर्वा म्हणून पाहायला मिळतात. विनंती असेल त्यांना की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचंय. सोनू पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. चला कामोठे ब्लास्टर संघाला विनंती असेल की कुठलाही वेळ न दवडता आपण मात्र लवकरात लवकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. 11 स्टार कामोठे संघाला विनंती असेल की आपले 2 सलामीचे धुवाधार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. पंचांना विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायची आणि रक्षक प्रेक्षकांना विनंती असेल की आपण कुठेही जाऊच नका. पाहत राहा याची देई याची डोळा. या मैदानावरती क्रिकेटची 15 अर्थात शिवशंभू चषक 2024 भव्य ओव्हर आर्म रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आनंद घेण्यासाठी जर काही व्यत्यय येत असेल तर गटारी अमावस्येच्या शुभेच्छा आहेत. गट हरणारी गटारी अमावस्या नक्कीच आनंद घ्या. या आपल्या स्पर्धेसाठी आपण पाहतो स्पॉन्सर लाभलेले माननीय श्री शरद शेठ आतकरी सर यांचा या ठिकाणी शिवशंभू चषक च्या आयोजनामधून मान सन्मान केला जातोय. कारण आपण पाहतो ही जी सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळते त्यासाठी ते स्पॉन्सर लाभले गेलेत आणि अशा या मोठमोठ्या दानशूर दात्यांकडून ज्या ज्या वेळेस आपल्याला सहकार्य लाभतं ना त्या वेळेस अशा क्रिकेट स्पर्धा आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन फोकस करा. इकडे ना बॅनर समोर. माननीय श्री शरद शेठ आतकरी यांचा सन्मान करताना आपण पाहतोय शिवशंभू 11 कामोट्याचे सर्वा माननीय श्री सुधीर शेठ जाधव त्यांच्या समोर आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे निरंतरपणे सेवा करणारे आमचे सन्माननीय मित्र श्री प्रवीण शेठ खोसे यांना पाहतोय. असंच प्रेम आमच्या शिवशंभू क्रिकेट संघावरती तुमचं निरंतर राहू द्या आणि दिवसेंदिवस आपले कामोटे क्रिकेट असोसिएशन अशीच प्रगती करत जाऊ द्या. या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण आलात आपलं सौजन्य आम्हास लाभलो त्यावेळी तुमचे करावे तेवढे धन्यवाद. खूप थोडे दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो यावेळेस आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ना 11 स्टार कामोटे संघाकडनं एक वेगळी खेळ खेळताना पाहायला मिळते. आपण पाहतो चेतन आणि हर्षल हे दोन निरंतरपणे इतर वेळी नेहमीप्रमाणे ऋषी चेतनच्या बरोबरीनं सलामीसाठी येत असतो परंतु इथे हर्षलला पाठवले. का पाठवले तर हर्षल हा असा खेळाडू आहे की जो खेळाडू मोठमोठे फटके खेळू शकतो. जे मित्र मंगेश काका आणि संतोष जाधव यांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन होताना पाहायला मिळतोय. दरम्यान सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. महमूद यांचा पहिला चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. पंचांकडे मागणी केली जाते विकेटची आशाभूत नजरेनं परंतु पंच चतुर असतात आणि त्या ठिकाणी पंचांबरोबर वाद कुणी घालायचा नसतो. कारण तुम्ही पंचांची उंगली करायची नसते. तुम्ही पंचांची उंगली करता परंतु पंचांनी जर एक उंगली वरती केली ना उभी केली ना मग मात्र त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळे पंचांची उंगली कुणी करायची नसते. एकदा मैदानाच्या आतमध्ये येते 11 स्टार कामोटे संघाचं खातं उघडलं जातं. एका धावेने 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेत. उर्वरित 22 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. मास्टर सूर्य 11 कामोटे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. टायगर फोर्स 11 कामोटे संघाला विनंती असणार आहे की आपले संघ नायक या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही आपली निरंतरपणे वाट पाहतोय. हर्षल साठी चेंडू टाकला होता. आम्ही म्हटलं होतं हर्षलला का पाठवलं फलंदाजीसाठी. त्या हर्षलनं पहिल्या चेंडूवरती महमूदचा खरपूस समाचार घेतलाय. जो महमूद आतापर्यंत गोलंदाजीच्या मार्कवरती यशस्वी गोलंदाज ठरलाय ना मित्रांनो त्याच्या विरुद्ध उभा असताना हर्षलनं सर्व बॅटनं लॉंग ऑफच्या डोक्यावरनं गगनभेदी भरारी घेत एक षटकार ठोकलाय आणि मॅचमध्ये रोमांच उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम दर्जाचा सुपर स्ट्राईक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान कॅमेरामॅन फोकस करा. गणेश यादव श्रेयस 11 कामोटे संघाचे सर्वा
मित्रांनो, प्रत्येक खेळाडूचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं आणि गणेश यादव यांचं वैशिष्ट्य काय आहे? मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गणेश यादव जर उभे असतील ना, कॅमेरामनला मात्र त्या ठिकाणी त्यांना टिपावं लागतं. ही या क्रिकेटची खासियत आहे. जाऊ मैदानाच्या आतमध्ये दरम्यान पाहतोय महमूद यांचा एक चेंडू डॉट निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षलसाठी टाकलेला. हर्षल पहिल्या चेंडूवरती विजयी ठरला होता, ते महमूद विजयी ठरतोय. महमूद अप्रतिम दर्जाचा चेंडू टाकतोय. आता पुन्हा एकदा पाहतो स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी उशिराने येते, परंतु तोपर्यंत आपल्या क्रीज मध्ये जाऊन हर्षल मात्र यशस्वीपणे 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती जमा केल्या गेल्यात. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे महमूद यांचा. इथे मात्र वाईट चेंडू. अगदी टप्पा खाल्यानंतर जास्त उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. इट्स वाईट बॉल अँड इट्स 1 बाउन्स. म्हणजे आता यानंतर जर वाईट चेंडू टाकला तर पंच मात्र एक हात आपला आडवा करत कळवतील इट्स नो बॉल. कारण आता फलंदाजाकडे संधी असणार आहे, कारण बाउन्स चेंडू आपल्याला आता पाहायला मिळणार नाही. आणि पहा काय पाहायला मिळते. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकला तर त्याला पंच करून हर्षल मारत होता. मग इथे मात्र गोलंदाजानं काय खेळे गोलंदाजाने अचूक अगदी लेग स्टंपच्या वरून चेंडूला टाकून दिले आणि इट्स लिगल डिलिव्हरी. म्हणजे एक निर्धाव डॉट बॉल अचूकपणे कसा टाकायचा, त्याच्यावरती अचूकपणे ती मोहर कशी लावायची हे आपल्याला पाहायला मिळते महमूदच्या गोलंदाजीमध्ये. झालेत ना 41 पाहिजे ना 18 चेंडू मध्ये. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 42 धावा अजूनही त्या ठिकाणी आपण पाहतोय 11 स्टार कामोटे संघाला गरज असणार आहे. दरम्यान आपण या कामोट्याचे लिजेंड खेळाडू, ज्या खेळाडूंना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खूप वेगवेगळे कारनामे करून दाखवले, अगदी या वयामध्ये म्हणजे 40 पार झालेला खेळाडू जरी असला तरी या वयामध्ये अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची भूमिका ज्यांनी पार पाडली ना, ते रविदादा कडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि रविदादा कडू यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये या. सुधीर शेठ जाधव आपली आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्याकडून आमंत्रण आहे रविदादा कडू समालोचन कक्षामध्ये या. खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू त्या ठिकाणी त्याला पंच करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु फलंदाज मात्र त्या ठिकाणी फसतोय आणि 1 धाव पाहायला मिळते. गोलंदाज कपिल कामोटे ब्लास्टर कडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. आणि आता ज्या हर्षलनं एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय ना, तो हर्षल आपल्याला फलंदाजीच्या स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. ते मात्र चेंडूला टॅप करायचं होतं, परंतु 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते लेग बाईच्या स्वरूपानं. अगदी वेगानं चेंडू शरीरावरती आदळतोय. कामोटे ब्लास्टर संघाचे खेळाडू वारंवारपणे त्या ठिकाणी अपील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि असंच काही पाकिस्तान संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी आपण जर पाहिलं तर पाकिस्तानचा रिझवान हा जो यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतो ना, कुठल्याही चेंडूवरती वारंवारपणे पंचांची खोड काढण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही चेंडूवरती अपील तो करत असतो. इथे काय पाहायला मिळते आपल्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला डीपमध्ये ढकलून दिले, तोपर्यंत 1 धाव घेतले. स्वतः गोलंदाज अतिशय वेगाने चेंडू खाली येतात, परंतु फेकी खराब पाहायला मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये चुकीच्या फेकीमुळे आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव घेतली होती, परंतु दुसरी धाव का घेतली गेली तर फेकी खराब होती. क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही आणि जर आणि तर शिवाय क्रिकेटही पूर्ण होत नाही. क्रिकेट अपूर्ण राहतं. दरम्यान आपण पाहतोय टायगर फुर्स 11 कामोटे संघाचे कर्णधार आणि मास्टर सूर्य 11 कामोटे संघाचे कर्णधार या ठिकाणी निकू गोवारी आणि गुणवंत गोवारी आपण दोघे पाहतोय भाऊबंद
गोवारी गोवारी म्हटलं की भाऊबंद येतात आणि भाऊबंद म्हटलं ना की ज्या ज्या भावांचे बंध रक्ताचे एकमेकांशी जोडले असतात ना त्यांना भाऊबंद बोललं जातं. भावाभावांशी वैर करणारे बंध जिथे असतात तिथे भाऊबंद नसतात. इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय. फ्लॅट फ्लॅट आणि फ्लॅट चेंडू अडवला जातोय. फेकी खराब पाहायला मिळते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. सतरा धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. कपिलचा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. हर्षल टॅप करण्याचा प्रयत्न केला तर उजव्या यष्टीच्या बाराचा बाहेरचा चेंडू दोन्ही हात जमिनीला समांतर करत पंच कळवतील. इट्स वाईट बॉल. हा चेंडू पुन्हा नव्याने टाकला जाईल. 18 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी 11 स्टार कामुटे संघाची संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव. पुन्हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या एका धावेनं धावपलक पुढे सरसावते. संत गतीने खेळ आपल्याला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. जसे मोठे फटके खेळावे लागतील म्हटले ना तसं मात्र अगदी समालोचन कक्षाला सलामी देत चेंडू अगदी माझ्या हातामध्ये येऊन पोचतोय. आपण बघतोय त्या ठिकाणी अप्रतिम दर्जाचा सुपर स्ट्राइक हर्षलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या 2 चेंडूवरती ना प्रत्येक षटकाच्या त्याने मोठमोठे फटके खेळत जे धावांचं समीकरण आहे ना तो समीकरण कमी करण्याचा प्रयत्न केलाय. कॅमेरामन प्लीज फोकस करा. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. ठीक आहे ना करून घेतो ना विषय. हो घ्या ना टॉस घ्या. आपण पाहतोय आपले शरद शेठ आटकरी मास्टर सूर्या 11 कामोटे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निकू लवकरात लवकर आपला जो काही निर्णय असेल तो आपण आयोजन कमिटीपर्यंत सुपूर्त करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 घेऊन कामुटे ब्लास्टर संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती कोण गोलंदाज येतो ते आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आता आपण पाहतोय कामोट्यातील अतिशय चपळ खेळाडू कामोट्यातील अतिशय चपळ खेळाडू क्षेत्ररक्षक ज्या खेळाडूकडे याही वयामध्ये अतिशय उत्कंठेने पाहिलं जातं. अगदी कामोटे प्रीमियर लीग साठी मोठी टुर्नामेंट पाहिली ना मग मात्र ज्या रविदादांच्या वरती लाखो रुपयांची बोली लागते ना ते रविदादा आपल्याला मात्र या स्पर्धेसाठी येताना पाहायला मिळत आहेत. हृदयाच्या अंतकरणापासून तुमचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु जिथे मात्र फसवा चेंडू आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शिवशंभो 11 कामुटे संघाकडून या ठिकाणी रविदादा कडू यांना सन्मानित केलं जाते. माननीय श्री सुधीर शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. कॅमेरामॅन फोकस करा. आणि या ठिकाणी काय सुरेख झेल पाहायला मिळतोय. पंचांकडे मागणी केली जाते. बाउंड्री लाईन अजून मागे विशाल फदाले त्या ठिकाणी आयोजक म्हणून काम पाहतायत आणि कळवलं जातंय इथे विकेटचं पतन होतंय. सागर परब काय अप्रतिम दर्जाचा झेल बाउंड्री लाईन वरती घेतलाय मित्रांनो. रविदादा कडू यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय आयोजन कमिटीच्या माध्यमातून. अतिथी देवो भव. अगदी अतिथी म्हणजे रविदादांना जर बघितलं ना तर कामोट्याच्या क्रिकेटची कुठलीही स्पर्धा असू द्या काही ना काही कारणास्तव कुठलं ना कुठलं सहकार्य त्यांचं मात्र नक्कीच आपल्याला या आयोजनामार्फत लाभलं जातं. खूप खूप धन्यवाद. आणि आपण पाहतोय आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनवरती निरंतर प्रेम करणारे आपले माननीय श्री लाडके रविदादा भगत यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. रविदादा आपलं खूप खूप सहर्ष स्वागत. धन्यवाद.
जय टायगर, जय टायगर. बघा टायगर भाऊ या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण मैदानावरती जय टायगर, जय टायगर, जय टायगरच्या घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी नावातच दम पाहायला मिळतोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जाऊया. हे काय दिले पंच, काय डिसिजन आहे पंच? विकेटचं पतन झाल्यानंतर ऋषी या ठिकाणी येत आहेत. टायगर भाऊंचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. टायगर भाऊ अर्थातच आपल्या पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री शंकरबाई जाधव, टायगर 11 फोर्स कामोठे संघाचे सर्व आधारस्तंभ अगदी अचूकपणे त्या ठिकाणी टायगर फोर्स 11 कामोठे संघाला स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी खेळवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून त्यांचा या ठिकाणी मान सन्मान गुणगौरव केला जातोय शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन. बरोबर आपण पाहतोय जीवन क्रिक लाईव्हचे सर्व माननीय श्री संदेश शेठ भगत. अंपायर 1 मिनिट. बॉल किती झाले ते? 3 बॉल. ओके बरोबर 3 चेंडू झाले ते. काय बोलताय भाई? येथे मात्र डाव्या एसटीच्या बराचसा बाहेरचा ऑफ साईडला चेंडू टाकला जातोय आणि वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावेने धाव फलकामध्ये भर होते. 28 धावा पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडूंचा खेळ 9 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष असणार आहे ऋषीसाठी. 2 मोठे फटके या षटकामध्ये. जर 2 मोठे फटके आले ना मग मात्र सामन्याचं चित्र बदलेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. झेलची संधी होती परंतु इथे जीवदान मिळतंय ऋषीला आणि या जीवदानाचा कितपत आधार उपयोग करून घेतला जाईल. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता असणारा ऋषी आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय परंतु तीच कामगिरी आता ऋषीला सुद्धा करावी लागणार आहे. कारण हर्षल हा मोठमोठे फटके खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषीने फटका इथे मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने दूरवरून येतोय. झेल सोडला जातोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. पाहायला मिळतोय चौकार आणि चौकार. तुझं नाव काय? कार्तिक. अगदी आपल्या कामोठे क्रिकेटचं येणारं भविष्य आपल्याला पाहायला मिळते. कार्तिक जाधव या मैदानावरती आपल्या वडिलांसोबत या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. सुधीर शिर जाधव यांचे चिरंजीव अगदी उत्कंठेने या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. इट्स वाईड बॉल. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज विजयासाठी आहे. मित्रांनो या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला ना पुन्हा एकदा रोमांच येईल आणि ऋषीमध्ये ती क्षमता आहे. ऋषी असे फटके खेळण्यासाठी संबोधला जातो. मला तो पहा इथे हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव घेतली जाईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे की काय परंतु हर्षल मात्र मैदानावरती त्या ठिकाणी आपल्याला थोडासा पडझड करताना पाहायला मिळतोय. फेकी खराब पाहायला मिळते. कलेक्शन खराब पाहायला मिळते परंतु हर्षलचा कुठलाही दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. कारण थोडासा तो त्या ठिकाणी घसरला गेला. मैदानाच्या पिचवरती आपण पाहिलं स्ट्राईक एंडवरती तो पिचवरती पडला आणि मग मात्र ते शक्य झालं नाही. आता उर्वरित 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेसाठी माननीय श्री संदीप शेठ कपाळे या मान्यवरांचं सुद्धा आगमन झाले. हृदयाच्या अंतकरणापासून त्यांचं सहर्ष असं स्वागत. आमचे खंडू राक्षे कळवत आहेत बहुमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ खर्च करून त्या ठिकाणी ते या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यामुळे त्यांचं खूप आपण पाहतोय असं धन्यवाद. आणि अगदी शिवशंभू 11च्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती असणारे स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते.
सुरुवात झाली आहे मैदानावरती येण्याची, इथून पुढे नेहमीच येतील. कारण असं म्हटलं जातं की वंदितो चेतवा रे चेतवितात चेतितो, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. तुम्ही एकदा सुरुवात करा, तुम्ही सुरुवात केली ना की शेवट आपोआप होतो. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज. अमन गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फटका सुरेख खेळलाय, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांसाठी पाहायला मिळतोय चौकार. उर्वरित 5 चेंडू आणि 14 धावांची गरज अजूनही विजयासाठी. मित्रांनो, आता धावा जमवण्याचं काम चालू झालंय. मेहमूद अगदी लॉंग ऑनच्या दिशेवरून येताना काहीतरी कानमंत्र देताना अमनसाठी पाहायला मिळतात. आपण पाहतोय ग्लिस्टर कंपनीचे मालक आणि सचिन लावंत आणि 11 स्टार संघाचे सर्व या ठिकाणी मैदानाच्या वरती आतमध्ये आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपणही समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी आपला मान सन्मान केला पाहिजे. माननीय श्री सचिन लावंत, आपणास विनंती असेल की आपण या. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहतो ऋषी सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामोठे ब्लास्टर संघानं मोठा मासा गळाला लावला आणि मेहमूदनं काय आपल्यातून कॅच घेतला. हा खेळाडू मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये उभा असताना तरी अगदी जसं घावीची नजर आकाशामध्ये फिरताना आपल्या पिल्लांकडे असते ना, तशी मेहमूदची नजर मैदानावरती कुठेही असला तरी चेंडूकडे असते आणि तिथेच मात्र तो झेल टिपला जातोय आणि फलंदाज ऋषीला आउट केलं जाते. परंतु रसिक प्रेक्षकांना विनंती असणार आहे की तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा हा शिवशंभू चषकचा थरार. कारण अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असणार आहे. स्वप्नील आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला ढकलून दिलंय. एक डाव घेतली जाईल, परंतु आता कुठलाही इरादा नसणार आहे. कारण हर्षलला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागणार आहे आणि स्वप्नीलनं आल्याला तेच काम केले. काय केले तर नॉन स्ट्राईकला उभ्या असणाऱ्या हर्षलला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केले. का तर हर्षल हा असा फलंदाज आहे जो फलंदाज मोठमोठे फटके खेळू शकतो. अगदी सहज हातानं षटकाराच्या दिशेने चेंडूला पाठवून देऊ शकतो, म्हणून स्ट्राईक दिली जाते. पहिला चेंडू उत्तुंग फटका खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं आणि या ठिकाणी काय पाहायला मिळतंय, झेल सोडलाय. अगदी क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. जीवनदान भेटते ऋषीला. येणारे 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. मित्रांनो, गेल्या आठवड्यातील रोमांच तुम्ही आठवा. मेहमूद समोर 2 चेंडू 9 धावा होत्या. तो मेहमूद आज विरुद्ध टीम मध्ये खेळतोय. आता हर्षल समोर 2 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष आहे आणि जो संघ इथून जिंकणार आहे ना त्या संघाला एक ट्रॉफी मिळणार आहे. म्हणजे बक्षीस पात्र मध्ये जाऊन हा संघ पोहोचणार आहे. हर्षल फटका सुरेख खेळा. आता चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु इथे मात्र विकेटचं पतन होते. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलेला हा लढवय्या आता कुठेतरी फटका थोडासा चुकतोय. चेंडू फटका नक्कीच सुरेख खेळला होता. अगदी सीमारेषा लगत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय आणि इथून गेल्या टुर्नामेंट मधील रनरअप संघ म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती पारितोषिक घेतलेला संघ 11 स्टार कामोठे आपल्याला आता मात्र पडझड करताना पाहायला मिळते. इथून काहीतरी चमत्कार होईल काय, कारण चमत्कार असा मित्रांनो, जर नो बॉल इथून आला क्रिकेटमध्ये असं आपण पाहिले, जर नो बॉल आला ना तर हा सामना 11 स्टार कामोठे संघ जिंकू शकतो. परंतु समोर गोलंदाज असणारे अमन आणि अमन सारखा गोलंदाज अशी चुकी कधी करणार नाही, कारण एक कसलेला गोलंदाज आहे. येणारा चेंडू 1, जिंकण्यासाठी धावांची गरज असणारे 11, हे शक्य होईल काय.
नवीन फलंदाज हुनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय रोहन. 1 चेंडू आणि 11 धावा. सामना जवळपास 11 स्टार कामोटे संघाने आपल्या घशात घातलाय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि इथून मात्र प्रवास या स्पर्धेमधून थांबतोय स्टार 11 कामोटे संघाचा. कामोटे ब्लास्टर संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये मात्र नक्कीच आपला प्रवेश समाविष्ट करतोय. बॅक टू बॅक 2 मॅचेस कामोटे ब्लास्टर संघ या ठिकाणी जिंकतोय. ज्या 11 स्टार कामोटे संघाने अतिशय अप्रतिम दर्जाची